नमस्कार मित्रांनो, माया फूडकार्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे एकदम भन्नाट म्हणजे कोलंबी बिर्याणी। पण त्याआधी माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। मी घेतला आहे अर्धा किलो बिर्याणी राईस। तुम्ही बघू शकता त्याचे दाणे किती मोठे आहेत। आणि मी घेतलाय तोप एक मोठा, त्यामध्ये अर्धा पाणी घातलंय आणि ते मी तापवत ठेवलंय। त्यानंतर मी घेतली आहे कोलंबी अर्धा किलो कोलंबीला अर्धा किलो राईस हवा। सो ती आता मी साफ कशी करायची ते दाखवणार आहे तुम्हाला। पहिलं तर वरचं कवर काढायचं तोंडाच्या साईडचं, नंतर पुढचं तोंड काढून टाकायचं, नंतर पाठचं सुद्धा आपणे आप निघून येतं। पुढचं थोडंसं ते काळं असतं ते काढायचं असतं आणि एक दोरा असतो तो काढायला विसरू नका, तो इम्पॉर्टंट आहे, कारण नाही तर त्याच्याने तुम्हाला डायरिया होऊ शकते, म्हणजे तुम्हाला शी लागू शकते। तो त्यानंतर आपण घेतले 6 कांदे मोठे। त्यानंतर माझे कोलंबी साफ करून झाले। मी घेतले सगळे खडे मसाले, तुम्ही बघू शकता। अर्धा लिंबू घेतलेला आहे। पाण्यामध्ये मी ते सगळं मिक्स करणार आहे, कारण की मला त्या खडे मसाल्यांचा सगळा टेस्ट हवा आहे। मी 1 टीस्पून असं तेलही टाकले त्यामध्ये, जसं आपण नूडल्सला टाकतो ना तसं, जेणेकरून भात एकमेकांना चिटकणार नाही आणि भात एकदम सुट्टा सुट्टा होणार आहे। आता मी ते सगळे खडे मसाले काढले, कारण की नंतर मला ते माझ्या दाताखाली नको होते। आणि आता मी तो सगळा राईस जो धुवून काढलेला होता तो मी सगळा घातला आहे आणि तो शिजत ठेवणार आहे। पहिलं त्याला तर ढवळणार आहे सारखं, कारण की सगळ्या भाताला ते टेस्ट लागायला पाहिजे। आपण ठेवले ते उकळत। त्यानंतर मी आता कोलंबीला मॅरिनेट करणार आहे। मी घातले 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, नंतर सेकंड मी घातलेला आहे 2 चमचे कोलंबी बिर्याणी, नंतर मी घातला आहे कर्ड, दही, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि 1/4 हळद पावडर। आता या सगळ्यांना मिक्स करून मी एक चांगल्यापैकी त्याला मॅरिनेशन देणार आहे आणि अर्धा तासासाठी ठेवणार आहे। मी घातले थोडंसं मीठ चवीपुरतं। सो त्याला आता मॅरिनेट करून मस्तपैकी साईडला ठेवायचं आहे। तोपर्यंत माझा भात रेडी झालेला आहे। आता त्याला कसं वाळतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे। मी एक खाली भाताचा तोप घेतला आहे। हे आमचं गावचं हे आहे मशीन आहे, ज्यात आम्ही आपली भात वाळत घालतो, तुम्ही बघू शकता। नंतर मी घेतला आहे पॅन, त्यामध्ये घेतला आहे 1 कप तेल, कारण की मला हे कांदे 4 उभे चिरलेले फ्राय करून काढायचे आहेत। सो तर ते फ्राय व्हायला थोडासा वेळ जातो, या गोष्टीसाठी थोडासा टाईम जातो। बाकी मी करणार आहे नंतर बिर्याणीची तयारी, म्हणजे ग्रेव्हीची तयारी। पण त्याआधी माझा कांदा झालेला आहे, सो मी तो काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता, एकदम पण काळा नाही करायचा आणि एकदम पण असा लाल नाही, मध्यम, आणि त्याचं पूर्ण तेल पिळून काढायचं आणि नंतर असं वाळत टाकल्यासारखं टाकायचं सगळीकडे पसरून, जेणेकरून ते थंड आणि कडक होतात, क्रंची। सो माझं मॅरिनेशन झालेलं आहे, मस्तपैकी मॅरिनेट झालेलं आहे। मी घेतला आहे तोप। आता मी करणार आहे मेन ग्रेव्ही बिर्याणीची। मी घेतला आहे 1 टेबलस्पून तेल, त्यामध्ये घातलेला आहे मी 2 बारीक चिरलेले कांदे। मी घेतलेले 6 कांदे स्टार्टिंगला, त्यातून मी 4 उभे चिरले आणि 2 मी बारीक चिरले आणि 1 टोमॅटो मी बारीक चिरला ह्या ग्रेव्हीसाठी। सो तो आता मी घातलेला आहे, तुम्ही बघू शकता। ते घालून झाल्यानंतर मला दोघांनाही मऊ करायचं आहे, त्यासाठी मी थोडंसं मीठही घातलं आणि त्याला प्रॉपर मऊ करेपर्यंत सोडलं। आणि आता मी त्यामध्ये घातले मॅरिनेट केलेली कोलंबी, मस्तपैकी घातलेले आणि त्याला ढवळायचं आहे चांगलं, थोडं अजून ढवळत राहायचं आहे त्याला, कारण की त्याचा सगळा टेस्ट आणि सगळं एकदम व्यवस्थित झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं 1 कप पाणी, कारण की आपल्याला ही ग्रेव्ही पाहिजे आहे, कारण की आपल्याला थर बनवायचे आहेत 2, त्याशिवाय त्याची ग्रेव्ही होणार नाही पातळ अशी। तुम्ही बघू शकता मस्तपैकी शिजलं आहे ते। उकळी आल्यानंतर मी 1 कपमध्ये दुसरं काढून घेतलं एका वाटीमध्ये, कारण की मला त्याच्यानंतर मी कांदा घातला जो मी फ्राय करत टाकलेला। त्यानंतर मी भाताचा अर्धा भात टाकला, पहिला लेयर, तुम्ही बघू शकता असं घालायचं आहे तो त्याच्यावरती। नंतर ते कांदे जे आपण फ्राय केलेले ते घालायचे आहेत। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे पुदिना आणि ओली कोथिंबीर। पहिलं टाकायचं आहे फ्राय केलेला कांदा, दुसरी स्टेप आहे कोथिंबीर आणि तिसरी स्टेप आहे पुदिना। त्याच्यानंतर आपण जे वाटीमध्ये काढून घेतलेलं ते ग्रेव्ही पुन्हा घालायची आहे, त्याची 1 लेयर, म्हणजे ते पूर्ण संपून टाकायचं आहे इन शॉर्ट। आणि ते थोडंसं दाबायचं आहे चमच्याने उलट्या साईडने, म्हणजे एक स्ट्रेट लेयर तयार होते। त्यानंतर पुन्हा त्यावर भाताचं लेयर घालायचं आहे। सेम प्रोसेस, पहिला कांदा घालणार, नंतर ओली कोथिंबीर आणि नंतर पुदिना, जेणेकरून भाताला एकदम मस्त आणि भन्नाट स्मेल सुटतो।
आणि बघताच तुम्हाला असं खावंसं वाटतो. सो तुम्ही बघू शकता मस्तपैकी सगळा जो उरलेला होता कोथिंबीर आणि पुदिना मी घातलेला आहे. नंतर मी त्यामध्ये ठेवलं एक वाटी, कारण की मला कोलंबी बिर्याणीला दम द्यायचा आहे. वाटीमध्ये मी घातलेला आहे कोळसा, जो मी साईडला फ्राय करत ठेवलेला. त्यावरती घातलं मी 1 चमचा घी. त्याच्याने असा धूर सुटतो ना की आपली पूर्ण बिर्याणी मस्तपैकी दमवाली बिर्याणी होऊन जाते. आणि ती खालून लागता कामा नये म्हणून मी पुन्हा त्याच्या खाली एक तवा ठेवला. आणि तुम्ही बघू शकता दम कुठेही गेला नाही, पूर्ण भाताला लागला आहे आणि ती कोलंबी बिर्याणी रेडी. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते, दिसायलाच काय खायलासुद्धा एकदम मस्त आहे. सो नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि मी अजून मस्त रेसिपी घेऊन येणार आहे.